शुभ सकाळ मंडळी. मी निघालो माझ्या ऑफिसला जायला. ऑफिसला माझी कामाची सुरुवात असते, कसं काम असतं मी तुम्हाला आज दाखवतो या ब्लॉगमध्ये. चला तर मग ऑफिसला जाऊया. ऑफिसला गेल्यानंतर माझी बॅच काय अजून आलेली नव्हती. माझी बॅच असते आज. भरपूर स्टुडंट आलेले नाही आहेत. थोडेसे त्यांनी दांड्या मारल्या. हा सोनू ट्रेनर, माझे अजून दोघंजणं ट्रेनर आहोत. त्यानंतर मी ऑफिसमध्ये गेलो. मॅडम होते. मॅडमची थोडी मजा घेतो. मॅडम चिल करत आहे. बाई लई आज होते बाबा. त्यानंतर माझी बॅच आल्यानंतर त्यांचा 18वा दिवस होता. टोटल 22 दिवसाची ट्रेनिंग असते. आज त्यांचा 18वा दिवस, म्हणजे आज 18, 19, 20 3 दिवस रिव्हर्स आहे. रिव्हर्स करण्यासाठी आम्ही जाणार आहोत स्पॉटला. त्यांना आता काय हँडब्रेक काय जरा निघत नव्हतं. थोडंसं ते खूप ताकद लावत होते. त्यात हातात रुमाल. आय थिंक मला वाटतं नाश्ताच केला नाही वाटतं यांनी. त्यानंतर आम्ही पनवेला पोचल्यानंतर आम्ही इथं मौसम बघा ना बाई, खतरनाक लय बेकाल बाई. त्यानंतर आम्ही रिव्हर्स करण्यासाठी स्पॉटवर गेलो. स्पॉटवर पोचल्यावरती आम्ही रिव्हर्स केला व्यवस्थितपणे, त्यांना समजलं. त्यानंतर त्यांची थोडीशी यू-टर्न वगैरे मारून त्यांची आम्ही टर्निंगला थोडी प्रॅक्टिस घेतली. छानपैकी त्यांनी थंब दिलेला आहे, म्हणजे गुड, 1 नंबर. त्यानंतर नेक्स्ट बॅच आली. नेक्स्ट बॅच आल्यानंतर आम्ही बॅच मारायला सुरुवात केली. नेक्स्ट बॅच हिदाची बॅच होती. हा पण गाडी छान चालवतो. सगळेच गाडी चांगली चालवतात, असं काही वादच नाही. 100% एकदम कडकमध्ये. फक्त एवढं जरा फास्ट लय पळवतो गाडी. फास्ट अँड फ्युरियस बघितलं वाटतं याने. त्यानंतर पनवेल गेलो. एक नवीन पेट्रोल पंप खोललेला आहे. मस्तपैकी इथे पेट्रोल भरा छानपैकी. आणि शिकण्यासाठी पण मस्त आहे. स्कूटी, 4 व्हीलर सगळे व्हेकल शिकण्यासाठी खूप चांगली जागा आहे. मस्त स्पॉट आहे. शिका तुम्ही बदलापूरकर कडकमध्ये. त्यानंतर हा आमचा नेक्स्ट स्टुडंट. त्यानंतर याची टेस्ट आहे 30 तारखेला याची एक्झाम आहे. एक्झाममध्ये हा पास होणार आहे 100%, कारण गाडी 1 नंबर चालवतो. गाडी तर भाई 1च नंबर चालवतो. थोडा जरा हॅरी पॉटरसारखं दिसतो मला असं. त्यानंतर आमचा दुपारचा वेळ झालेला आहे. लंच ब्रेक झालेला होता. आम्ही लंचला जाणार होतो, म्हणजे मग आमचा 3 जणांचा. ठीक आहे. तर आम्ही लंच ब्रेकनंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो. आता साधारणतः पूर्णतः बॅच दाखवू शकत नाही, कारण की एवढं बॅच बसणार नाही, मोठी ब्लॉग होऊन जाईल. त्यानंतर चला भेटूया नंतर. चला जेवून आल्यानंतर लंच करून आल्यानंतर थोडंसं कोणतरी एक जण मला स्टुडंट विचारत होता की किती फीज वगैरे काय. म्हणलं ऑफिस बंद आहे, उद्या संध्याकाळी. त्यानंतर हा आला माझा स्टुडंट दुपारचा 3:30चा. त्यानंतर त्याला घेऊन निघणार होतो. गेला संजयसारखा दिसतो थोडा. त्यानंतर मी थोडंसं गाडीमध्ये बसून थोडं टाईमपास करत होतो. तो जरा सीट बेल्ट वगैरे लावत होता मस्तपैकी. त्याची डेअरी जरा लागते स्टेअरिंगला, त्याला थोडंसं जरा डेअरी जरा चिटकते. त्यानंतर आम्ही CNG भरायला गाडी पंपावर घेऊन गेलो, CNG पंपावर. त्यानंतर हा हिरो होता. 1 नंबर हिरो भेटला मला बाई. खडकच हिरो आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळचा टाईम झाला, 7 वाजले होते. त्यानंतर आम्ही फ्रँकी खाण्यासाठी थांबलो. फ्रँकी खूप भारी भेटते बाई, बदलापूरमध्ये कडक फ्रँकी भेटते इथे, 1च नंबर. त्यानंतर ही शेवटची बॅच होती. शेवटची बॅच मारताना याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस. त्यानंतर हा चांगली गाडी चालवतो. खूप लांबून येतो, म्हणजे बदलापूरच्या थोडंसं बाहेर आहे, थोडं लांबून येतो. चांगली गाडी चालवतो. दिवसभरामध्ये त्याला मी पाहिलेलंसुद्धा गाडी, कार चालवताना बाहेर एका ठिकाणी तो चालवत होता. टेम्पो चालवत होता, काही का नसो, कुठलीही गाडी असो, तो चालवत होता. त्यानंतर ब्लॉक संपायलाच आलेला. तसा ब्लॉक संपल्यातच जमा होता. तर चला आता निरोप घेतो, निघतो. फॉलो करा. चला, गुड नाईट.